मी शिवम डाकोरकर परत एकदा आपलं शिवार या माझ्या यूट्यूब चॅनलवरती सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत करतो। परत एका त्याच गावात अडसली या गावामध्ये हडसणी या गावामध्ये आपण आलेलो आहे तूर या संदर्भातली माहिती घेण्यासाठी। आता परत आपण त्यांना एकदा विचारू। नमस्कार दादा। नमस्कार। आपला परिचय द्याल? मी सचिन पंजाबराव जाधव, तालुका माहूर, जिल्हा नांदेड। तर सचिन भाऊ, ही जी व्हेरायटी आहे तुरीची, जी आपण सध्या तुरीमध्ये उभा आहो, ही व्हेरायटी कुठली आहे? व्हेरायटी सर हे मी आमची भाऊजी आहेत आंध्रामध्ये। हो, तर मी असं सहज गेलतो भाऊजीकडे, त्यातून गणेश नावाची व्हेरायटी आणली। हो, वरची तर दप्तरी आहे, बरं पडला ही पलीकडची दप्तरी ती गाव गणेश, हे गणेश आंध्रातून आणली। बरं, ही अंतर किती ठेवलेलं आहे आपण? अंतर सर ठेवलेलं आहे 6-7 फूट आहे। 7 फूट। आणि एका जागेवर किती दाणे वापरलेले आहेत? एका जणावर 4-2 टाकले सर। याच्यात सोयाबीन असेल आपलं? सोयाबीन होतं सर। सोयाबीन किती झालं आपल्याला? सोयाबीन मला 2 एकरला 28 कट्टी झाली सर। 28 कट्टे म्हणजे साधारणतः 14 क्विंटल आपण 14 क्विंटल 14 क्विंटल आपल्याला इथून उत्पादन झालं 2 एकरामध्ये। आणि ही तूर सध्या आपली या कंडिशनमध्ये। बरं, या तुरीवरती आतापर्यंत म्हणजे लागवड केल्यापासून तर आजपर्यंत बीज प्रक्रिया वगैरे केली काय? हो ना, मी आपलं शिडोलीकडून वरदानची बीज केली आणि बीज प्रक्रिया। बरं, हे बीज प्रक्रिया केल्यानंतर काय रिझल्ट दिसतो आपल्याला? रिझल्ट एकदम जसे म्हणजे जमिनीतून फुटवे केलेली आहे। अच्छा, म्हणजे फुटवे जास्त दिसतात इतरांच्या तुलनेमध्ये। आणि फवारण्या किती झाल्यात आता? फवारणी झाल्या याच्यावर मिळाल्या 4 ते 5 फवारण्या आहेत। 4 ते 5 फवारण्या आपल्या तुरीवरती झालेल्या आहेत। आणि या 5ही फवारण्यांचा अंदाजे खर्च किती असेल? 10 ते 12 हजार रुपये झाला, म्हणजे इन्क्लुडिंग कीटकनाशक वगैरे सगळं। खतं काही वापरली? खत 1 रुपयाचं खतं काहीच वापरली नाही, फक्त फवारण्यांवरती ही तूर आपल्या समोर दिसते। 5 फवारण्या झाल्या आणि अंदाजे खर्च म्हणजे अंदाजे खर्च जो आहे आपला हा तुरीवरचा इथला जवळजवळ 10 ते 12 हजार रुपये झालाय, असं दादांचं म्हणणं आहे। याच्यामध्ये इन्क्लुडिंग कीटकनाशक, बुरशीनाशक, काही टॉनिक आले असतील, आपण वॉटर सोर्बर खतं घेतले असतील, ऑर्गॅनिक काही खतं घेतली असतील, या सगळ्या गोष्टी आल्या टोटल। बरं, काय वाटते उत्पादनाच्या पेक्षा तुम्हाला? माझ्या मनानं तर 16 ते 17 क्विंटल हो 2 एकरामधून 16 ते 17 क्विंटलची त्यांना अपेक्षा आहे। एक्झॅक्ट निघेल किती हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू आवडतो। म्हणजे ॲक्च्युअल उत्पादन किती आलेलं आहे हे सुद्धा दाखवणं गरजेचं आहे। कंडिशन पाहून तुम्ही अंदाज लावू शकता। या तुरीची कंडिशन बघू शकता तुम्ही की कशा प्रकारे तूर झोपलेली आहे, माल कसा आहे, माल कसा आहे, शेंगा किती मोठ्या प्रमाणात लागलेला, दाना कसा भरलेला आहे। प्रत्येक शेंग आपल्याला ही 5 दाण्याची दिसेल आणि दाना खूप चांगल्या क्वालिटीचा इथं भरलेला आहे। दाना भरण्यासाठी अशी काही विशेष फवारणी केली होती का याच्यावर? नाही, फवारणी नाही केली। सुपर पॉवरची, म्हणजे आपल्याच कंपनीचं सुपर पॉवर जे वापरलं, त्याच्यामुळे दाना खूप चांगल्या क्वालिटीचा हा भरून आलेला आहे। आता आपण थोडंसं यालाच काढून सुकलेली शेंग आहे, म्हणजे दाण्याची साईज ॲक्च्युअल किती आहे, ही दाण्याची साईज आपण बघू शकतो। सुकलेला आहे दाना व्यवस्थित। ही दाण्याची साईज म्हणजे प्रत्येक शेंग यांची 4 ते 5 दाणे याच्यामध्ये बनवतात, 6 दाण्यांपर्यंत आहे। गणेश नावाची व्हेरायटी आहे। पूर्ण ट्रीटमेंट लागवड केल्यापासून तर आत्तापर्यंतची पूर्ण ट्रीटमेंट आपण सांगितलं त्याच पद्धतीने त्यांनी केलेली आहे। म्हणून ही क्वालिटी आज रोजी आपल्याला इथं दिसते। तर प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या या ट्रीटमेंटचा, आपल्या केसीएम तंत्रज्ञानाचा उपयोग करायचा आहे। दादांप्रमाणे तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय सांगू शकता? करायला पाहिजे की नाही? बिलकुल अवश्य करायला पाहिजे सर। कारण आता विंदाने जसं मला सांगितलं, हो तसं ते आता मी पण 4 लोकांना सांगणारच आहे। बरं, तुम्ही एकदम आपल्या कंपनीकडे कसं काय आले? म्हणजे तुम्ही काय विंदाची शेती बघली, माझी शेती मी गेली वर्षी तिळाची, मला तिळाच्या आवरेज मला तिळाला विंदा माझ्या शेती सारखीच केली। म्हणजे एका दिवशी पेरला आम्ही, एका दिवशी पेरणी 4 तारखेला पेरला होता। बियाणं संपला दुकान आणलं होतं, दोघांचं सारखं लागवड एकाच दिवशी। हो, एका पाणी देणं, पाणी त्याची लवकर आली औषधीमुळे, म्हणून मी म्हणलं इंदाला म्हणलं तू औषधी सांग बा म्हणलं मला। नाही ठीक आहे, लवकर आलं त्यांचं, पण त्यांचं उत्पन्न चांगलं झालं त्याला। मला उत्पन्न 3 क्विंटल झालं पाऊण एकरमध्ये, त्याला 5 क्विंटल झालं एकरामध्ये। एकरात 5 क्विंटल आणि पाऊण एकरात 3 क्विंटल। हा बदल आहे आपल्या ट्रीटमेंटचा। त्यामुळे प्रत्येकाने आपली ट्रीटमेंट करावी, म्हणजे तुम्ही त्यांचं 5 क्विंटल उत्पादन पाहून आपल्याकडे वळले। आणि तिथून मग पुढे आता वर्षभर झाले समजा आपलं तुमचं कंटिन्यू चालू आहे। म्हणजे त्याच्यामध्ये आपलं सोयाबीन गेलं, आता तूर आहे, कपाशी वगैरे काही आहे का आपल्याकडे? कपास होता ना, घेतला नाही। मग कपाशीवर पण आपली ट्रीटमेंट झाली। टोटल किती उत्पादन आलं कपाशीमध्ये? 1.25 एकरला 13 क्विंटल उत्पन्न। 1.25 एकरला 13 क्विंटल उत्पादन। आणि फवारणी किती केला त्याच्यावर? फवारणी 4 केली। 4 फवारण्यांचा खर्च अंदाजे 8-9 हजार। 8 ते 9 हजार रुपये। खतं वगैरे काही टाकली होती? खत कोणतंच नाही, कपाशीलाही पण नाही। कपाशीलाही खत न टाकता 8 ते 9 हजार रुपयात फवारण्या कपाशीवरच्या आणि 13 क्विंटल उत्पादन 1.25 एकरामधलं, हे आपले केसीएम तंत्रज्ञानाचे रिझल्ट। त्यामुळे आवर्जून प्रत्येक शेतकऱ्याने, तुम्हाला जर खर्च कमी करून तुमचं उत्पादन, जर क्वालिटीचं उत्पादन जर घ्यायचं असेल तर तुम्ही आमच्यासोबत जोडू शकता।
तुम्हाला व्हॉट्सअप म्हणजे आपल्या व्हिडिओवरच्या खाली तुम्हाला माझं नाव आणि नंबर दिसेल, त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता. किंवा प्रोडक्टचे अजून डिटेल्स पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही या चॅनलला फॉलो करत राहा. तुम्हाला असे नवीन व्हिडिओ उत्पादन सगळं दिसत जाईल. धन्यवाद.